मध्ये आधी येत असतो मी पंढरीच्या दर्शनाला. आज हे पांडुरंगाचं दर्शन घेतलं. गेल्याही निवडणुकीच्या आधी दरम्यान आल्यानंतर आता निवडणूक आलेली आहे. पुन्हा परवा आषाढी एकादशी झाली, त्यानिमित्ताने आज मी दर्शनाला आलो होतो. चाललं या दिवशी रंगधरणीचे तिसऱ्या चौथ्या दिवशी गेलो. खासदार धनंजय माडिक यांनी शिवभक्तांवरील गुन्हे माघारी घ्या असं फडणवीसांना नाही, त्यांनी दिलेलं आहे निवेदन. आता कायदेशीर चौकशी होऊन निर्णय शासन घेईल. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः तिथं भेट दिली होती, त्यानंतरची परिस्थिती कशी आहे आणि अजूनही नाही, आता शांत आहे. आता त्याचं वातावरण काही नाही. आता ही जी घटना घडली ही त्या विशाळगडच्या अलीकडे 4 किलोमीटर 3 ते 4 किलोमीटर झाली. सांगतो तुम्हाला, यावेळेला अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी गट हा निवडणुकीनंतर तुम्हाला समजेल तशा पद्धतीनं आता त्यांनी काम केलेलं आहे. तिसऱ्या आघाडीचा खूप चर्चा आहे. तिसऱ्या आघाडीची जी चर्चा तिसऱ्या आघाडीत होणार नाही, युतीमध्येच आम्ही लढू. राष्ट्रवादी लोकसभेला थोडं आपल्याला माहिती आहे, आपला वाईट परफॉर्मन्स झाला तो दुरुस्त करून लोकांच्या मध्ये जाऊन आपण महायुती सत्ता आणणं याला अग्रक्रम देण्याची आवश्यकता आहे. किती जागा येतील महायुतीच्या असं राज्यामध्ये? महायुतीचे 165 येतील. येतील. बहुरंगी लढती होतील, कोणी थांबायला तयार नाही. आणि आता बहुरंगी लढती जनता ठरवेल काय करायचं ते, आणि जनतेने ठरवलं आहे की यावेळेला राष्ट्रवादी आणि महायुतीला निवडून द्यायचं. परिस्थिती सध्याची काय आहे? पहिली गंभीर आहे, पाणी वाढते, पाऊस रात्रभर चालू आहे. म्हणून मी आता काल मी मिटिंग घेतली होती. आज मुंबईहून आलो, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. तुळजापूरला जाऊन आता देवीचं दर्शन घेणार. लगेच मी कोल्हापूरला दुपारी मिटिंग बोललं तिकडे जाणार.